राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत धुसफूस आता थेट मंत्र्यांच्या दलनापर्यंत आणि बैठकीपर्यंत पोहोचल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार यांच्यात एका सरकारी टेंडरवरून हाय व्होल्टेज वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. एका विशिष्ट कंत्राटदाराला अन्न पुरवठा देण्याचं टेंडर मिळावं त्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातूनच हा संघर्ष सुरू झाल्याचं सध्या सर्वत्र बोललं जात आहे. आणि यामुळेच आता राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ विरुद्ध नवी पिढी असा सुप्त संघर्ष समोर येतोय का, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगलेली आहे. हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? 45,000 कोटीच्या या टेंडरचा विषय काय आहे आणि या वादामध्ये राजकारण किती आणि प्रशासन किती, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी यशस्वी पाटील आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. सर्वप्रथम समजून घेऊया वाद नेमका कशावरून सुरू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न आणि नागरी पुरवठा विभागाशी संबंधित एका मोठ्या टेंडरची प्रक्रिया सुरू आहे. या विभागाचे मंत्री आहेत छगन भुजबळ आणि दावा असा केला जातोय की या प्रक्रियेत एका विशिष्ट व्यक्तीला किंवा संस्थेला कंत्राट मिळावं यासाठी प्रयत्न सुरू होते. या संदर्भात झालेल्या एका बैठकीत पार्थ पवार यांनी कंत्राटाबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येते. मात्र ज्येष्ठ नेते असलेल्या छगन भुजबळ यांनी याला पूर्ण विरोध केल्याचं बोललं जात आहे. आता इथे एक महत्वाचा प्रश्न हा येतो की टेंडर म्हणजे नेमकं असतं तरी काय, आणि अनेकदा आपण सरकारी टेंडर हा शब्द देखील ऐकतो, पण नेमका तो असतो काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारला एखादं मोठं काम करायचं असेल, उदाहरणार्थ अन्न पुरवठा, रस्ते, बांधकाम असेल किंवा औषध खरेदी करण्यासारखी कामं असतील, मोठे सरकारी प्रकल्प, तर सरकार यावर थेट कोणालाही काम देत नाही. त्यासाठी कंपनी किंवा कंत्राटदाराकडून हे सरकार प्रस्ताव मागवतो. कोण पात्र आहे, कोण नियम पूर्ण करू शकतो, कोणाची योग्य बोली आहे हे तपासलं जातं आणि त्यानंतरच हे कंत्राट त्या व्यक्तीला किंवा त्या संस्थेला दिलं जातं. यालाच टेंडर प्रक्रिया असं म्हटलं जातं. म्हणूनच जेव्हा हजारो कोटीच्या टेंडरचा विषय येतो तेव्हा त्याकडे प्रशासन आणि राजकारण या दोन्ही बाजूंनी पाहिलं जातं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकी दरम्यान वातावरण चांगलं तापल्याची चर्चा सुरू झाली. पार्थ पवारांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे छगन भुजबळ नाराज झाल्याचंही बोललं जात आहे. आणि याच ठिकाणी हा वाद केवळ टेंडर पुरता न राहता अंतर्गत पक्षीय संघर्षाचा मुद्दा देखील बनलेला आहे. आता दुसरा मुद्दा हा की ही एक केवळ घटना आहे की मोठ्या नाराजीचा भाग. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यापासून पक्षातील काही मंत्र्यांच्या कामकाजाबाबत हस्तक्षेप होत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. इतकंच नाही तर मंजूर झालेले टेंडर्स, निधी वाटप आणि विकास कामांचा डेटा मागवल्याचंही बोललं जात आहे. यामुळे काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. कारण प्रश्न हा उपस्थित होतो की कोणतंही अधिकृत सरकारी पद नसताना सरकारी निर्णय प्रक्रियेत किती हस्तक्षेप असावा. आता याचा राजकीय अर्थ समजून घेऊया. राजकारणात जेव्हा एका पक्षात वेगवेगळी भूमिका दिसू लागतात तेव्हा चर्चा फक्त ही एका टेंडर पुरती राहत नाही. लोक प्रश्न विचारायला सुरुवात देखील करतात. पक्षात मतभेद आहेत का? नेतृत्वामध्ये संघर्ष होतोय का? ज्येष्ठ विरुद्ध नवी पिढी असा संघर्ष वाढतोय का? आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा चर्चा अधिक महत्वाच्या ठरतात. मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट करणं महत्वाचं आहे. या संपूर्ण प्रकरणावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अधिकृत भूमिका स्पष्टपणे समोर आलेली आतापर्यंत नाहीये. त्यामुळे सध्या चर्चेत असलेली माहिती ही मुख्यतः सूत्रांच्या माहितीनुसार आणि राजकीय चर्चांवरच आधारित आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, 45,000 कोटीच्या या टेंडरचा मुद्दा हा फक्त एका कंत्राटाचा विषय नसून तो आहे सरकारी टेंडर प्रक्रियेचा आणि पारदर्शकतेचा, पक्षातील अंतर्गत राजकारणाचा आणि निर्णय प्रक्रियेतील भूमिकांचा मुद्दा देखील इथे महत्वाचा ठरतो. तुमच्या मते सरकारी टेंडरमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळणं किती महत्वाचं आहे? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.